सध्या धानोरा या गावामध्ये पोहोचलेले आहेत। दादांचं स्वागत आहे धानोरा या ठिकाणी प्रचंड मोठ्या जल्लोषामध्ये बीड जिल्ह्यामध्ये दादांचं स्वागत केलं जात आहे। नुकतीच बीड जिल्ह्याची निवडणूक सुद्धा पार पडलेली आहे, तरी सुद्धा प्रचंड मोठ्या ताकदीनं मराठा समाज या ठिकाणी संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील सध्या बीडच्या दौऱ्यावरती आहेत। बीडमध्ये पाटील येताच प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत प्रचंड मोठ्या ताकदीनं मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला पाहायला मिळतोय। कारण बीड जिल्ह्यातील धानोरा या गावामध्ये दादा पोहोचतात आणि दादा पोहोचत्या क्षणी या ठिकाणी धानोरा फाट्यावरतीच बीडमधूनच दादांच्या सोबत हे धानोऱ्यातली सर्व तरुण दादांच्या सोबत येताना पाहायला मिळत आहे।
उद्योग मनोज जरांगे पाटील धानोरा बीड जिल्ह्यातील या गावामध्ये पोहोचत आहेत। आहेर धानोरामध्ये दादा पोहोचत दादांचं औक्षण करण्यासाठी अनेक मायमाऊल्या रस्त्यावरती येताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की हे दादांचं औक्षण या ठिकाणी केलं जात आहे। संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी दादा येत आहे म्हणून औक्षण करण्यासाठी अनेक मायमाऊल्या रस्त्यावरती
जगात सगळ्यांचा नाद करा, पण मराठ्यांचा नाद करायचा नाही. एक बीड जिल्ह्यामध्ये आहेर धानोरा या गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याला दादा भेट देण्यासाठी पोहोचतो आहे आणि प्रचंड मोठ्या ताकदीनं 3 ते 4 किलोमीटरच्या पुढे येऊन हे तरुण दादांच्या स्वागतासाठी थांबलेत आणि दादांना घेऊन गावाकडे निघालेले आहेत आणि पाहतोय बीड जिल्ह्यातील आहेर धानोरा या गावामधली ही सर्व तरुण
तरुण दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आपल्याला दिसत आहे. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील सध्या आहेर धानोरा या गावामध्ये जात आहे आणि दादांच्या सोबत ही प्रचंड मोठ्या ताकदीने तरुणाई दादांच्या सोबत दादांना गावात घेऊन जाताना आपण पाहतो आहोत. कारण संघर्षाचा महामेरू संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी एवढं मोठं योगदान देत आहेत आणि त्यांच्या सोबत हा सकल मराठा समाजाबरोबरच इतर समाजही आपल्याला पाहायला मिळतो आहे. दादांचं औक्षण करण्यासाठी अनेक मायमाऊल्या रस्त्यावर आलेल्या आपल्याला दिसत आहेत. दादांचं औक्षण या ठिकाणी केलं जातं.
मुद्द्यासाठी रस्त्यावरती उतरत आहोत तर हे कुणाचंही पोट दुखायचं कारण नाही, कारण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे तरुण बीड जिल्ह्यातले या ठिकाणी सांगतायत. कारण आम्हाला आमचं आरक्षण महत्त्वाचं आहे, आम्हाला आमच्या उद्याच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य महत्त्वाचं आहे आणि त्याचसाठी आम्ही संघर्ष करत लढत दादांच्या सोबत आम्ही आहोत हे इथल्या खणकावून प्रस्थापितांना सांगत आहेत. तुम्ही जर आमचं आरक्षण आम्हाला दिलं तर आम्हाला कारण मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय नेत्याला सपोर्ट करत नाही, तर मनोज जरांगे पाटील फक्त आरक्षणाच्या विरोधामध्ये बोललेल्या नेत्यांना धडा शिकवण्याचं काम सुद्धा दादा करतायत आणि आम्ही दादांच्या सोबत आहोत हे ठणकावून सांगताना आपल्या प्रस्थापितांना हा मराठा समाज या ठिकाणी सांगत आहे. ज्ञानदेव काशीद सर या ठिकाणी आहेत. आपण पाहतोय काशीद सरांना खूप दिवसानं भेट झाली. हा आनंद एक मैत्रीचा आहे, कारण मैत्रीपूर्ण नातं ज्ञानदेव काशीद सरांचं माझं आहे आणि आज पाहतोय की औक्षण करताना दादांचं अनेक मायमाऊल्या रस्त्यावरती आहेत, दादांचं औक्षण करतायत आणि दादांना ओवाळण्यासाठी रस्त्यावरती आलेल्या आहेत. एक मराठा लाख मराठा या घोषणेचा जयघोष आपल्या कानावरती पडतो आहे, कारण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील आज आहेर धानोरा बीड जिल्ह्यातील या गावामध्ये पोहोचलेत आणि सर्व गावकरी या ठिकाणी आनंदून गेलेत. दादांचं स्वागत, जंगी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे, कारण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील आमच्या गावात आले आणि दादांचं स्वागत सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करताना आपण पाहतोय. वाडी वस्ती तांड्यावरती सुद्धा प्रचंड मोठ्या ताकदीनं मराठा समाज एकवटला आहे आणि शेतातून सुद्धा महिला मंडळी दादांचं औक्षण करण्यासाठी रस्त्यावरती येतात, दादांचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावरती आलेल्या पाहायला मिळत आहे. पिल्ले सुद्धा दादांच्या सोबत
स्वागतासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. लहान लहान लेकरं सुद्धा दादा येत आहेत म्हणून आनंदित केलेले दिसत आहेत. कारण हे संघर्ष आज आमच्यात हिंमत झाली आहे इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची आणि संघर्षामध्ये मनोज दादा पाटील यांच्या सोबत आणि खंबीरपणे हे सांगताना सर्व मराठा समाज शिवछत्रपती महाराजांचा शब्दाला जागणारा मराठा, परस्त्रीला माता मानणारा मराठा, जिजाऊंचे संस्कार जपणारा मराठा, शौर्याची हाक मराठा, पराक्रमाची आग मराठा, अन्यायावरचा राग मराठा, शिवरायांचा वाघ मराठा, एक मराठा लाख मराठा.
धरणं मोबाईल येत हे पाटला मनोज जरांगे पाटील सध्या आहेत धानोरा या गावामध्ये. दादांचं स्वागत केलं जात आहे. संघर्ष होते. मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या जल्लोषामध्ये माय माऊल्या स्वागत करताना पाहायला मिळत आहे. आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं म्हणाल? राजाने आता युगत मांडली. अरे युगत मांडली. युगत मांडली. युगत मांडली. संघर्ष होते. मनोज जरांगे पाटील रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.
गाडीवरचे सगळे खाली उतरा. गाडीवर कुणी चढणार नाही. कधीच माघारी तख्त दौलती समोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळाचा वेश तिने ठोकरला धर्मरक्षणाची सदा सहज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती झाली मराठावरती आभार.
या ठिकाणी दादांच्या सोबत कायम असणारे गंगाधर नाना कालकुटे या ठिकाणी उपस्थित आहेत. नानांचं ही गावामध्ये, कारण नानांच्या जिल्ह्यामध्ये आपण आहोत, बीड जिल्ह्यामध्ये संघर्ष उद्योग जरांगे पाटील पोहोचलेत आणि दादांचं जंगी स्वागत या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये केलं जातं. काय शावाने थोडं 10 मिनिटं घेऊन उभा राहा. 10 मिनिटं सरकार गोष्ट 10 मिनिटं घेऊन उभा राहा लाईनीमध्ये. त्या अशा सांगितले ना, हरळ आणि पाणी, हरळ आणि पाण्याच्या बाटल्या पटपट आणा या लवकर. पाणी आणा, पाणी पटकून, पाणी वर्ष झालाय का पाण्याला. हा सर 15 मिनिट दोन्ही बाजूने उभा राहतो. इकडून येऊन करा असे दोन्ही बाजूने उभा राहतो. दोन्ही बाजूने गर्दी करू नका.
पुरुष मंडळी पुढे. स्टेजवर कोणी येऊ नका, मेहरबानी सगळे समोर या. विनंती करण्यासाठी वेळ गेले ते पुन्हा हळू 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 स्टेजवर कोणी करण्याकरता संघर्ष होता. माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे, जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे, मनोजदादांचं स्वागत करायचं आहे. अतिशय उत्साहात या कार्यक्रमाची सुरुवात दादांच्या स्वागतासाठीचा हार या ठिकाणी पुढे पोहोच करायचा आहे आणि जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, नगद नारायण महाराज की. स्टेजवर गर्दी करू नका. आपल्याला नम्र विनंती आहे, संघर्ष योद्धा आपल्या सर्वांचा बुलंद आवाज माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जागेवर बसून जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आपल्याला मायबाप विनंती आहे, खाली बसून घ्या सगळे. दादांना सगळ्यांना बघू द्या व्यवस्थितपणे. पूजनीय प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज आणि मराठा आरक्षण संघर्ष होता माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण स्वागत करायचं आहे. नगद नारायण महाराज की. सर्वांनी हात उंचावून जयघोष करायचा आहे. नगद नारायण महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मायबाप आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मनोजदादा जरांगे पाटील यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. तुळशीवाल्या माता भगिनी बसून घ्या सगळ्या आता खाली. महिला भगिनी, सर्व कलश घेणाऱ्या सगळ्या आमच्या भगिनींना विनंती, आपण बसून घ्या खाली. पुरुष मंडळींना, तरुण बांधवांना विनंती आहे, खाली बसून घ्या लवकरात लवकर. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. सर्वांनी स्टेजच्या खाली या, सर्वांनी स्टेजच्या खाली या. काही क्षणात या ठिकाणी दादांना आपल्याला ऐकायचंय. आहेर धानोरा नगरीतील ग्रामस्थांनी जे विराट स्वागत केलंय, ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं सत्काराचं नियोजन ज्या पद्धतीने झालेलं आहे, आपण सत्कार सुरू करावा. मी सर्व मायबाप जनता जनार्दनाला विनंती करतो, मनोजदादांचं स्वागत आपण करायचंय. पूजनीय महंत प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांचं स्वागत आपण करायचंय. आणि स्टेजवरील मंडळींना मी नम्र विनंती करतो, आपण या ठिकाणी सर्वांनी पुढे येऊन स्थानापन्न व्हावं. सर्वांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती करण्यात येत आहे, आपण सर्वांनी खाली येऊन स्थानापन्न व्हावं. सर्व तरुण मित्रमंडळाला विनंती आहे, दोन्ही बाजूच्या उभा राहिलेल्या, जोपर्यंत आपण सगळेजण खाली बसणार नाही तोपर्यंत दादांचं मनोगत सुरू होणार नाही, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. कृपया सर्वांना हात जोडून विनंती आहे. दादा आणि बाबा या ठिकाणी बसलेले स्थानापन्न झालेले आहेत. मागच्या मंडळीला दिसलं पाहिजे सगळं चित्र. हात जोडून मायबाप विनंती आहे, आपण सगळ्यांनी बसून घ्या, नंतरच कार्यक्रम सुरू होईल. बसून घ्या सगळेजण खाली. कृपया हात जोडून कळकळीची विनंती आहे, सर्वांनी बसून घ्या प्लीज. हात जोडून विनंती आहे, या बाजूला तुम्ही सगळे पुढचे बसून घ्या, म्हणजे आपल्याला दादांचं भाषण सुरू करता येईल. सर्वांना हात जोडून विनंती आहे, एकदा बसून घ्या, एकदा हात उंचावून सगळ्यांनी हात वर करा. दादांसाठी 1 मिनिट सतत टाळ्या वाजवायच्या, सतत 1 मिनिट. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन. आपल्या संतांनी आपल्याला सामाजिक न्यायासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण आपल्या साधू संतांनी दिलेली आहे. आपल्या मंचावर महाराष्ट्राची धाकटी पंढरी, आपल्या सर्वांचं दैवत आणि या शतकातील महान संत विभूती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज मंचावर उपस्थित आहेत. बाबांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी स्वागत करायचंय. संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुनाम गुरु वैकुंठवासी श्रद्धेय महादेव बाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने
आणि परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्री गुरु श्री शिवाजी महाराज प्रेममूर्ती आपल्या सर्वांचं छत्र यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या सर्वांचा जीव की परान संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्या आहेर धानोरा नगरीमध्ये आलेले आहेत. मायबाप जनता जनार्दनाला विनंती आहे, एकदा इतक्या टाळ्या वाजवायच्यात की आपल्या दादांना ताकद ऊर्जा मिळाली पाहिजे. यानंतर बाबांच्या सूचनेनुसार आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आणि आपल्या सर्वांचा योद्धा आदरणीय दादांचं मनोगत आपल्याला ऐकायचंय. तत्पूर्वी आपल्याला एकच वाक्य सांगायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन शिवाजी महाराजांना मिळायचं आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक कार्य तुकाराम महाराजांच्या त्यांनी मार्गदर्शनाखाली केलंय. आणि छत्रपती हा किताब शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की जगद्गुरु तुकोबरायांनी शिवरायांना छत्रपती हा किताब दिलेला आहे. ही संतांची शिकवण आहे. हे शक्ती भक्तीचं नातं आणि त्याची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होते. सगळ्यांनी डोळ्यात ते चित्र साठवून ठेवा. मनोजदादा जरांगे पाटील हे शक्तीचं प्रतीक आणि प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज हे भक्तीचं प्रतीक. शक्ती आणि भक्ती आपल्या आहेर धानोरा नगरीमध्ये एकत्रित आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण पूजनीय महाराजांचं आणि दादांचं एकदा टाळ्यांचं कडकडाट स्वागत करूया. आणि मी बाबांच्या आज्ञेनुसार आणि सूचनेनुसार विनंती करतो, प्रत्येक वादळ पेलेल मी, माझ्यात आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे, मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तुमची गाठ आता मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी आहे. दादांच्या भाषणापूर्वी गावकरी काही माईकवरून सूचना देत आहेत. ती सूचना झाली की लगेच या ठिकाणी भाषण दादांचं सुरू होईल. कर्तृत्व सिद्ध करण्याकरता संघर्षमय जीवन असावं लागतं. मोठा माणूस होण्याकरता मोठं मन असावं लागतं. कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले मनोजदादा जरांगे पाटील यांचे पाय आमच्या या पावन भूमीत लागले, त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी जास्त वेळ घेणार नाही, पण गुरु ठाकूरांनी एक अशी कविता लिहून ठेवलेली आहे आणि ती कविता ज्यावेळेस मी सतत वाचतो त्यावेळेस फक्त माझ्या समोर मनोजदादा जरांगे पाटील हेच दिसतात. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी आतर छाताडावरती, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भेटताना चैन करावी स्वप्नांची, आयुष्याला भेटताना चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा दयाची, दया मिळती मार्ग सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, सांगता संकटाशी ठणकावून या बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या दुनियेमधून जाताना असे काही करून जावे, गैवर साऱ्या जगासे यावा, चोर कठोर काळजाचाही व्हावा क्षणभर कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही गुरु ठाकूरांनी कविता म्हणलेली आहे आणि या कविताला सर्व सारांश लागू होत असेल तो मनोजदादा जरांगे पाटील यांना ज्यावेळेस ते उपोषण करीत होते त्यावेळेस त्यांचे ते एकदम अस्तव्यस्त झाले होते. त्यावेळेस त्यांना कळलं की हे मग तुम्ही काळीज काढून देताना ज्यावेळेस महाभारतामध्ये कर्णालाही कवच कुंडल मागितले होते त्यावेळेस त्यांचं तसं दानशूरपणा दाखविला, तसा माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी हा दादाने दाखवलेला दानशूरपणा ही कमी नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय मराठा. एक मराठा, एक मराठा. यानंतर आपल्या सर्वांना संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांना मी नम्र विनंती करतो, आपण उपस्थित सर्व बांधवांना भगिनींना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचं. छत्रपती शिवाजी महाराज इकडे खाली बसा, इकडे बसा. श्री क्षेत्र
नगर नारायणगड महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती आपले सगळ्यांचे गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या धानोरा गावातील जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा देश. आपल्या गावातल्या सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सर्व गावकऱ्यांना या अखंड हरिनाम सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या गावात सप्ताह सुरू आणि बाबाजींनी सांगितलं यायला लागतं. आम्ही हिंगोलीला जाणार होतो पण तिकडचा रस्ता सोडला आणि इकडं बाबाजींचा शब्द हा आपल्या महाराष्ट्रातल्या भक्तांसाठी प्रमाण. नारायणगडावरती आपण जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे लोक. आपल्याला रायगड आणि नारायणगड हे महाराष्ट्रासाठी जीवापेक्षा जास्त सांभाळणारे लोक आहेत. या गडाचे सगळ्यांना पाठबळ आहे, सगळ्यांना आशीर्वाद. त्यामुळे बाबाजींचा शब्द कोणाला डावलता येत नाही मोडतापणे. आम्ही बाबाला सांगितलं आम्ही येणार आहे, आम्ही उशिरा जाऊ हिंगोलीला आणि दिलेला शब्द आम्ही पाळला. आता पोळा पण संपलाय, निवडणुकीचा पोळा होता तो पण संपला. आता पुन्हा लढाई मराठ्यांची सुरू झाली आरक्षणासाठी, कारण आपले लेकरं त्यात मोठे होणार. आपल्याला मिळू दिलं जात नव्हतं ते आता मिळालं. ज्यांची इच्छा होती मिळालंच नाही पाहिजे त्यांनाही काय बोलताय ना, कारण मराठ्यांना जे मिळणारं नव्हतं तेच मिळालं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचं नव्हतं ते मराठ्यांना मिळालं. आता ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. एकदा ती अंमलबजावणी झाली घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं म्हणून सांगितलं. तुमच्या गावात निघाले का म्हणून नाही? मी आहे ना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच त्याच्यासाठी. मी काहीच वाईट नाही करत. या समाजाला न्याय मिळावा म्हणून काम करतो आणि हे काम मी एकट्याने नाही केलं. मी जाणून बुजून आपल्या धानोरा गावात ही गोष्ट सांगतो. मी एकट्यानं नाही केलं, अनेकांनी स्वतःच्या समाजासाठी काम केलं. फक्त दिसायला मी एकटा लागलो. असा एकही नेता होऊन गेला नाही 70 वर्षात की त्याने त्याच्या जातीसाठी किंवा त्याच्या पोरांसाठी काम नाही. नोंदीने घाला काय जाऊ माझ्या चालू होतो. असा या राज्यातला एकही नेता नाही की त्यांनी केलं नाही. मी काय वाईट करायला, मी तर नेता पण नाही. मी माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून काम करतो ना. मी सत्तेत आहे ना राजकारणात. खरं तर हे काम नेत्याचं होतं की ज्याला तुम्ही 70 वर्षात निवडून दिलं त्याचं काम होतं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे किंवा मराठ्यांच्या नोंदी कुठं हे त्याचं काम होतं. आपल्या आईबापांना रात्रंदिवस कष्ट करून मुलं शिकवले, पण आरक्षणापायी त्या लेकरांना ना नोकऱ्या लागतात ना उच्च शिक्षण घेता येत. मग तुम्ही ज्याला मोठं केलं खरं त्याची जबाबदारी होती मराठ्यांचं आरक्षण कुठं आहे आणि त्या नोंदी शोधण्याचं काम त्यांचं होतं, कारण विधानसभेच्या पटलावर ते काम करत होते. मी तर कुठलाच राजकारणी नाहीये ना, मी कुठल्या पक्षाचा आहे ना कुठला सत्तेत. तुम्ही मराठ्यांचे मतं घेतले पण स्वतःच्या जातीसाठी काम केलं.
तुमची जात आमच्या जीवावरती सुधरिली, आमच्या मताच्या जोरावर. आम्ही तर आमच्या समाजासाठी एक त्यांचा मुलगा म्हणून आम्ही लढतो. या 4-5 दिवसातली खतखत बघा, जाणून बुजून सांगतोय. इतकी चिडचिड वाढली, काय करावं काहीच कळायला. मी तुम्हाला सांगितलं होतं असं होणार आहे. तुम्ही ऐकलं नाही आणि इथून पाठीमागे सुद्धा तुम्ही ऐकलेलं नाही. 70 वर्ष तुम्ही हेच केलं आणि इथून पुढे सुद्धा मराठा समाज तुम्ही हेच करायला लागला. तुम्हाला मी सांगितलं होतं वेळ निघून गेली की हे गुरगुर करणारे, कारण यांची सवयच आहे पहिल्यापासून. यांना कसली गरज लागली का मराठ्यांच्या चपला सकट पाय पडायचे आणि एकदा गरज सरली की पुन्हा मस्तीला यायची. ही यांची पहिल्यापासूनची सवय. मी तुम्हाला सांगितलं होतं स्वतःच्या लेकराच्या स्वतःच्या जातीच्या बाजूने सावध राहा. नका रे जात मारू, नका जातीचे लेकरं मारू. आपल्या लेकराच्या बाजूने कोणी नाही. आपले लेकरं मोठे करण्यासाठी कोणीच धावून येणार नाहीये. आपण सगळ्याला सांभाळय, पण आपल्या लेकराला तांब्याभर पाणी द्यायला सुद्धा कोणी येणार नाहीये. मी वेळ मराठ्यांना सांगतो, तुम्ही भानावऱ्या राजकारण फेजकारण जळू द्या. तुम्ही तुमच्या नेत्याला मानायला लागले, पण स्वतःच्या जातीच्या पोरांचे मुडदे पडायला लागले. मला हे माहित होतं, वेळ निघून गेलं हे मानवर काढणार आणि ते 2-3 दिवसात व्हायला लागले. माझंही बारकाईनं लक्ष आहे. तुम्ही किती वळवळ करताय काय करताय माझं बारकाईनं लक्ष आहे. पाटोद्या तालुक्यात सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या पोरांवरती हल्ला केलाय, बीड तालुक्यात केलाय, काल परळीमध्ये सुद्धा केलाय, घाट नांदूरमध्ये सुद्धा केलाय. माझं बारकाईनं लक्ष आहे. 100 चुका भाऊ द्या, मराठ्याचा काय काचकाचतो मग बघू. माझा नाविलाज आहे, मी जाणून बुजून नाही करत हे. माझा समाज लय दिवसापासून अन्याय सहन करतोय, छळ सहन करतोय. तुमची नुसती गुंडगिरीच चालली. आम्ही तुमचं काही केलेलं नाही हे तरी तुमची गुंडगिरी. याच्यासाठी मराठ्यांना सांगतोय सत्तेकडे जा. यांना सत्तेपासून बाजूला ठेवणं गरजेचं आहे. नसता तुमच्या पोरांना आणि तुमच्या मुलींना शिक्षण सुद्धा अवघड होईल. हे करणार होते, हे आम्ही कोणाचेच नाही, आम्ही कोणाकडूनच नाही. आम्ही तुमच्या सोबत हे चपला सकट पाय पडणार आणि वेळ निघून गेली हे 5 वर्ष पुन्हा ताण देणार. ही यांची घोडेच आहे पहिल्यापासूनची. कारण यांना ज्याचं खाल्लं त्याच्यावर उलटायची सवय पहिल्यापासून. ज्याचं खाल्लं त्याचा उपकार मानायचा यांना माहितच नाही. मराठ्यांचेच नेते सगळे व्यासपीठावर. आता मराठ्यांच्याच जीवावर मोठं व्हायचं, मराठ्यांच्याच पोरांवरती हल्ले सुरू करायचे. हे यांचं होणारच होतं. मी असलो काय नसलो का तुम्हाला हे अन्याय सहन करावाच लागणार. इथून पाठीमागही 10 वर्षापूर्वी होता, आजही तीच परिस्थिती. आता सुद्धा पुन्हा तेच. यांना ना गाद्या कळत्यात, ना यांना मंदिर कळतंय. जिथं लागल तिथं त्यांना जसं नाचायचं तसं ते नाचते. आणि हे माझ्या काळजाला लागतं, कारण मी खानदानी मराठ्याचा आहे. मी बेगडी नाही, कोणाच्या बापाचं खात नाही. तुम्हाला महाराजांचा गाद्यांचा सन्मान करता आला पाहिजे. तुमच्या डोळ्यात एकता त्या गाद्यांचा अपमान होतो तरी तुम्हाला ते चालतं. परत म्हणायचं आम्ही जातीवादी नाही. आम्ही कोणता जातीवाद केला? कोणता ओबीसी मराठा वाद मराठीने कुठे केला? दाखवा. वाद तुम्हीच करायचा. क्लिपा तुमच्याच व्हायरल होणार. बसायला जागा नाही इतके 12 डझन भर मराठ्यांचेच नेते. ह्यो होणारा हल्ले, ही होणारा मराठ्यांचा अपमान, ही फक्त मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांची हार आहे. उद्या तुमच्यावर मी वेळ येणाऱ्या मराठ्यांवर लक्षात असू द्या. तुम्ही व्यासपीठावर बसताय ना, गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय होतोय, तुम्ही उघड्या डोळ्याने आता बघताय. जे त्यांच्या व्यासपीठावर बसतात त्या मराठ्यांचं काम होतं की तुम्ही मराठ्यांवरती पुन्हा अन्याय केला, कारण तुमच्यावरची वेळ निघून गेली म्हणून तुम्ही सुरू केलं. आता तर नवीनच सुरू केले.
मीडियालाच बाईट दिली TV 9ला माझ्याबद्दल. पंकजाताई मुंडे कधी विरोध केला मी? कधी पाडा मानलेला शब्द दाखवा मला. त्यांना पाडा असा एक शब्द दाखवा, किंवा महाविकास आघाडीला निवडून आणा दाखवा. काल माझ्या विरोधात बैठक, अशी उपकार फिरते. काल माझ्या विरोधात बैठक होती, त्यांना गावाने फिरायचं केली का मानवर? मी कोणत्या पोरांना सांगितलं गेला गावागावात अडवा म्हणून? मी उलट अडवणाऱ्याला सुद्धा खडसवलंय मीडियात, हे बरोबर नाही म्हणून. कारण लोकशाहीचा अधिकार आहे, प्रत्येकाला गेलं पाहिजे. आणि ते जाहीर धमकी देणार त्यांना गावात हिंडायचं, ठीक आहे. मी तर भेकड नाहीच, आणि मी मरायला कोणत्याच दिवशी भेद बी नाही. कारण त्यांच्या पोस्ट आहेत. आता जाणून बुजून सांगतो तुम्हाला, त्यांच्या काही लोकांनी लिहायला सुरुवात केली, त्यांना लिहायला लावायला लावलं त्या दोघांनी. कचाट्यात सापडू द्या म्हणून दाखवतो जरांग्याला. बाळा तो अंड्याच्या बाहेर निघाला नाही, तो जरांग्याच काय आणखीन बघितला नाही. समोर येऊन फक्त समोर त्याला जीवच मारून टाकणार, मला असं लिहितो. त्याला जीवच मारून टाकणार जरांग्याला, फक्त महाराष्ट्राच्या त्यात गाठवली. परत गुप्त बैठक सुद्धा परळीत झाली काल रात्री. मराठ्यांनाच बोलू, माझ्याबद्दल तिथं गरळ होती त्या बैठकीत. मी मला सगळं माहित होतं. सांगणारे असते त्यांना जसे सांगणारे तसे. मग त्यांनी लिहायला सुरू केलं, त्याला बी राज फिरायचंय. मी आता जाहीर सांगतो, मी रोज पिढ्यात येणार आहे, रोज. आता तर रोज येणार आहे. कोण मारणार आहे? अरे तुम्हाला दोघाला झालंय काय? तुम्हाला वाटतं तुमच्यात लोक आहेत, मला हिंडून देणार नाही किंवा मला जीवच मारून टाकणार तुम्ही? मी कुठं मारायला घेतोय? जीवच मारून टाकायला. जाहीर सांगतो आज, जी गोळी मला चाटून जाईल ना, मराठे त्या रांगाची जात सुद्धा या राज्यात शिल्लक होणार नाही. तुम्ही साधं सोपं समजू नका. काय वाईट नाही करत मी, माझ्या गोरगरीब मराठ्यावर अन्याय होऊ नये म्हणून लढतोय. पुढेही लढणार आहे. नाही माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार मी. माझा समाज काय अन्याय सहन करायला नाही आला. एकदाही मी जातीवादावर बोललेलो नाही. आणखी विनाकारण हे असले बदगे पोरं पाठवून तुम्ही जर हल्ले करणार असाल, मी भेटत नाही. समोर ये फक्त. माझा मराठा समाजाच्या अंगात सुद्धा रक्त आहे. आमच्या अंगात का भुसा भरलेला नाही. आणि मला इथं फिरायचंय म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला करणार, मला मारून टाकणार. बाळ, तो ह्या नेत्याला बी राज्यात फिरायचंय. मराठी सोपे समजू नको. तुझे लोक आहेत, आमचे सुद्धा नाही खुंकार आहेत. आमचे का पठ्ठे सोपे नाहीत. करून बघा. तुम्हाला बी राज्यात फिरायचंय तुमच्या नेत्याला. जिथं वळवळ कराल, मला अडवताल, मी येणार आहे बीडमध्ये. बघतो कोण मारायला येतोय मला, आणि या दोघांचा किती भय आहे त्यांना ते हे मराठ्याला कळू द्या. मी मराठ्यांना आरक्षण मागतोय म्हणून तुम्ही मला मारणार. तुम्ही दोघं जण सांगणार आम्ही तुमच्या पाठीशी. काल घाटनांदूरला प्रकार झालेला कळालाय मला. काय पोरांची चूक आहे द्या. त्यांच्यावरती 307चे गुन्हे दाखल केले. नाही हटत मराठी किती तुम्ही गुन्हे दाखल केले तरी पण. कारण आम्ही वाईट नाही करत. आम्हालाही स्वप्न, आमचे लेकर, आमच्या मुली, आमचे मुलं मोठे झाले पाहिजेत.
तुम्हाला स्वप्न होता, तुम्ही आरक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही कधी विरोध केला? तुम्ही कोणाचं आरक्षण खाल्लं आम्ही कधी म्हणलो का? कोणत्या मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं त्यावेळेस विरोध केला? मग आज मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळतं तर का पोर दुखायला लागला तुमचा? कोणत्या मराठ्यांनी ओबीसीला विरोध केला किंवा दोघा बहीण भावाला विरोध केला? तुम्हाला जर मराठ्यांनी विरोध केला असता तर इतकं मतदान झालं नसतं आणि इतके डझनभर आमचे आमदार मंत्री तुमच्या व्यासपीठावर राहिले नसते. आता त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, हे तुमचा अपमान आहे, ती हार आहे तुमची, कारण तुमची जात आता ते संपवायला निघाले. माझं सोडून द्या, मी खंबीर आहे मराठ्यांसाठी मरायला. कोण अंगावर येतोय बघतो, आणि जे अंगावर येतील ना मायबाप मराठ्यानं तुम्हाला आज सांगतो फक्त हे 2 जणच पाठवणार आहे. या दोघांची चाल आहे की मला मारून टाकायची सुपारी त्या पोरांना द्यायची. त्याला फक्त समोरून ये म्हणा, कारण मी क्षत्रिय मराठा आहे, छत्रपतींचं रक्त माझ्या अंगात आहे, ही अवलाद घेणारी नाहीये. मराठ्यांसाठी मी माग हटत नाही. तुम्हालाही सांगतो तुमच्या लेकरासाठी बलिदान द्यायला तयार आहे. मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे. पण मला जसं बीडमध्ये फिरायची धमकी दिली TV9च्या बाईक मध्ये आणि त्यांचे पोरं खाली लिहायला लागले, त्याच्याकडे आम्ही बघतो. बाळा हो, मला बीडमध्ये यायचंय, तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं हे विसरू नका. तुमचे गुंडगिरी आम्ही सहन करायला मोकळे नाहीत. केली खूप दिवस, काल परवा बीडमध्ये पण झालं. मी सांगितलं होतं तुम्हाला हे होणार आहे. आपली जात मोठी व्हावी यांना वाटत नाही, आपल्या जातीकडून त्यांना मोठं व्हावं वाटतं. फक्त आरक्षणाच्या वेळेस ज्या ज्या लोकांनी त्यांना अडवलं त्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे, तुमचं म्हणणं काय? तर टिंगल केल्यासारखे हसलेले त्या पोराला ते लाज वाटली पाहिजे त्या काम करणाऱ्या मराठ्यांना. तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्न विचारतो त्यावेळेस ते टिंगल केल्यासारखं बोलते. यांना माहिती आहे फक्त मराठ्यांच्या मताच्या जीवावर मोठं व्हायचं, पण मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं आणि मराठ्यांच्या पोरांची दाबदडप करायची. बघतो मी, भाऊ द्या 100 चोका तुमची. आम्ही लय दम धरणारे लोक आहेत, आम्ही उताळे नाही आहेत. आम्ही बघतो तुम्ही किती अन्याय करताय, बारकाईने ठेणे आमचं सहन करतो तोवर करू. नरड्याला आल्यावर शेवटी मराठे रस्त्यावर तर आम्हाला उतरावंच लागणार आहे, पण अन्याय मात्र आम्ही नाही सहन करत. कारण आमचा जन्म काय नुसतं अन्याय करण्यासाठी आमच्या आईबापाने घातला नाही. आम्हाला आमच्या लेकरावर अन्याय व्हावा याच्यासाठी जन्माला घातलेला नाही. आम्हाला जातीवरचा अन्याय बंद सुद्धा झाला पाहिजे, कारण जी जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगते, जी जात अन्याय सहन करते ती सगळ्यात जास्त जबाबदार आहे आणि सगळ्यात जास्त दलिंद्री त्यांच्या पदरात पडते. अन्याय सहन करायचा नाही. मी आता विडाच उचललाय, दलित बांधवाला न्याय मिळत नाही, न्याय द्यायचा. प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सुद्धा बसणार आहे त्याच्यावर. मुस्लिम समाजाला या न्याय मिळत नाही त्यांच्यावर अन्याय होतो, 12 बलुतेदारांनाही अन्याय होतो. आणि एवढे जण बसणार आहेत ही सगळ्यात मोठी पोटदुखी, कारण त्यांना माहिती आहे पोरग इतकं बेकार आहे. यांनी जर ह्या 2-4 जाती एकत्र केल्या तर 100% राजकीय सत्ता ह्या 2-4 जातीच्या हातात देईल. आणि यांनी जर त्यांच्या जाती हातात दिले ह्या 2-4 जातीच्या, आपला विषय आवरला. यांना फक्त मराठ्याकडेच जायचं, मत मराठ्यांचेच घ्यायची, सत्तेत मात्र कायम दोघाला पण राहायचं, इकडून नाही तर इकडून. आणि जिरवायची कोणाची? मराठ्यांची. लाज वाटत नाही का व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांना? 4 दिवसापासून काय चाललंय? शेवटी कोणत्या ना कोणत्या मराठ्यांनी यांना मोठं केलंय. उद्या निवडून आल्या काय पडले काय, मराठ्यांचं योगदान आहेच. मराठ्यांशिवाय तुमचं पान हलत नाही. जोपर्यंत मराठी व्यासपीठावर गरजेचे होते तोपर्यंत मराठ्यांच्या चपला सकट पाया पडले. आज लागले माग.
हे पहिल्यापासून असायचे. यांना कधीच उपकाराची जाण नाही. हे कधीच मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरून मायेन हात नाही फिरवणार. हे निवडून येऊस्तरच तुमच्या हृदयात काळजात घुसणार. एकदा निवडून आले, सत्ता हातात घेतली, तेच काहीच तुमचं कापून टाकणार. कारण हे मुकाबला कधी ना कधीतरी होणारच. हे त्यांना कधी ना कधीतरी घडवून आणायचंच. कारण सत्ता हस्तगत फक्त मराठ्यांच्या जीवावर करायची आणि मूर्ती मात्र मराठ्यांच्या पोराचे पाडायचे. पुन्हा सांगायचं मराठ्यांच्या नेत्याला, नाही नाही तेव्हा आमच्या विरोधात होता, तुमच्या पोराला नाही केलं, आम्ही त्या केलं. ज्या नेत्याला सांगते त्या नेत्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे. शेवटी तुझ्या जातीचं लेकरू आहे. ते 4 जण 4 पक्षात राहतात तरी ही जातीचंच काम करते. याचं भान आता इथून पुढे मराठा जातीला आणि मराठ्यांच्या नेत्याला असलं पाहिजे. माझ्याबद्दलचा विचार सोडून द्या. मी तुमच्या लेकराला आरक्षण द्यायला आणि तुमचा अन्याय वाटून घ्यायला खंबीर आहे. मी 8-9 महिने झालं घर सोडलंय. मी नाही मारायला भेटायला येऊ द्यायला कोणाकोणाला यायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी गुंडगिरी आहे ना, आमच्या सुद्धा राज्यात खूप खुंकारपूर आहेत. आमची बी औलाद सोपी नाहीये. मला बीड मध्ये नाही फिरू द्यायचं. तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं आहे, याचं सुद्धा भान ठेवा. आता निवडणूक होऊन गेले म्हणून धमक्या द्याल, गुप्त बैठका घेऊन बोलाल, सोशल मीडियाला तुमच्या पोराला टाकायला लावाल. नेत्याला सुद्धा तुमच्या विचारूनच तुमचे पोरं करते हे आम्हाला पक्की माहिती मिळाली. तुम्ही काही करा, आम्हाला माहित होतं. मला नाही रोखू शकत कोणी. कारण महाराष्ट्रातला 6 करोड मराठा समाज मायबाप म्हणून माझ्या पाठीशी आहे आणि रक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. काय गरज नाही मला कोणाच्या रक्षणाची. माझा समाज रक्षण संरक्षण करायला खंबीर आहे. बघूयात, पण सावध राहा. किती दिवस सहन होत बघू. आपल्या लेकीवर आणि आपल्या मुलांवर अन्याय झाला नाही पाहिजे, ही समाजाची जबाबदारी. समाज वाचला तर आपण वाचू. समाज जगला तर नेत्याला किंमत हे मराठ्यांच्या. समाजच जगला नाही तर यांना त्यांच्या तिथं झाडून घ्यायला राहावं लागेल. यामुळे नेत्यांनी सुद्धा जर आजपासून शहाणे ऐकत असाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याने एकजूट दाखवायला सुरुवात करा. कारण यांनी आता तुमचे मत घेऊन त्यांचं काम आता झालेलं आहे. आता 5 वर्ष मराठ्यांचा छळ करणार आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला सांगतो, जरा रात्रीतून याच्यावरती सगळ्या मराठ्यांनी विचार करा. जात वाचली पाहिजे, लक्षात असू द्या. जात संपली, मराठ्यांचे नेते संपले म्हणून समजा. आरक्षणाचा विषय सोडून द्या. आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय जीनचं मागे सरकणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांशी मी गद्दारी करत नाही आणि हिंचाही मागे सरकत नाही. शब्द आहे. 4 जूनला तुमच्यासाठी आणि तुमच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा मरण प्रशासनाची मी हाक दिली. मी मरायला नाही भ्यात, काळजी करू नका. फक्त समाजाच्या मदतीला जात जा. कळाल्या बरोबर एकमेकाच्या साथीला उभा राहा. जात संपून देऊ नका. लेकराला शाळेतला कॉलेजला जाताना अडचणी येतात. तुम्ही एकमेकाच्या मदतीला जात नाहीत म्हणून तुमच्यावरती हे संकट उभा राहायला लागले. लेकराच्या पाठीमागे संकट ठेवू नका. आपण जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या डोक्यावरचे सगळे संकट आपल्याला जाळून टाकायचे. एकजूट राहा. कोणी काय करत नाही. आपलं सत्ता जरी कोणाकडे असली तरी मराठ्यांच्या एकजुटी पुढे हिंमत नाही कोणाची वळवळ करायची. एकजूट राहा. आपल्या जातीला आपल्याला न्याय द्यायचा, आपली जात आपल्याला मोठी करायची. तुम्ही सगळ्यांनी पाठबळ द्या, आशीर्वाद ठेवा. मी माग हटत नाही. मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. मराठ्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभा राहा. मी मराठ्यांना मोठं केल्याशिवाय आता माग हटत नाही. कितीही टोळ्या एकत्र येऊ द्या, सगळ्याच्या छाताडावर पाय देऊन मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. म्हणून दादा जरांगे पाटील या ठिकाणी काही व्यक्तींचा सत्कार करायचा आहे.
खाली बसा, खाली बसून घ्या. मनोज दादा जरांगे यांच्या हस्ते दत्ता